नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या स्वप्न बघून दचकून उठते। तिने स्वप्नात बघितलं असतं की तिचं आणि जीवाचं बोलणं मानिनी काकूंनी ऐकलं आणि या भीतीने ती दचकून उठते। पार्थ तिला चेक करतो त्यावेळेस त्याला कळतं की तिला ताप आलाय, म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळी एक महत्त्वाची मीटिंग असताना सुद्धा ऑफिसमध्ये न जाण्याचा निर्णय घेतो आणि काव्या त्यामुळे त्याच्यावर चिडत असते की तुमची महत्त्वाची मीटिंग आहे, माझी काळजी करू नका, तुम्ही ऑफिसला जा। आणि असं ओरडताना मात्र मानिनी त्याला बाहेरून बघते आणि तिलाही कळत नाही की काव्या अशी याच्यावर का ओरडत आहे। पुढे मात्र काव्या पार्थची माफी मागते आणि मी तुमच्यावर ओरडायला नको होतं असं ती म्हणते। मात्र पार्थ म्हणतो माझ्याकडे एक आयडिया आहे, म्हणजे माझं ऑफिसचं काम पण होईल आणि मला तुझी काळजी पण घेता येईल। असं म्हणत तो डायरेक्ट जातो जीवाकडे, जिथे जीवा अंडी बॉईल करत असतो। त्यावेळेस पार्थला रिक्वेस्ट करतो की काव्या तब्येत ठीक नसल्यामुळे मला घरी थांबायचं आहे, पण आज माझी महत्त्वाची मीटिंग पण आहे, त्यामुळे तू माझ्याऐवजी ऑफिसमध्ये जा। सुरुवातीला जीवा नकार देतो, मात्र नंतर तो ऑफिसमध्ये जायला तयार होतो। नंतर तो ज्यावेळेस बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी जात असतो त्यावेळेस त्याच्या मित्राचा फोन त्याला येतो आणि ते म्हणतात आपल्याला ट्रेकिंगला जायचं आहे आणि लगेच निघायचं आहे। मात्र जीवा त्यांना सांगतो की माझं थोडं काम आहे, मला ऑफिसमध्ये जायचं आहे, मी दुपारी तुम्हाला जॉईन करतो। मात्र ते मित्र ऐकायला तयार नसतात, म्हणून जीवा पार्थकडे येत त्याला म्हणतो की तुझी मीटिंग किती वेळ आहे, म्हणजे मला माझ्या मित्रांसोबत बाहेर ट्रेकिंगला जाता येईल। मग त्यावेळेस त्याच्या मित्रांचा फोन जीवाला येतो आणि जीवा पार्थसमोरच त्यांना बोलतो। मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर मात्र पार्थ जीवाला म्हणतो तू काहीही काळजी करू नको, तू तुझ्या मित्रांसोबत जा, मी माझी मीटिंग अटेंड करतो। मात्र तो काही ऐकत नसताना जीवा कशी त्याला विनंती करतो तरी देखील पार्थ त्याचं काही न ऐकता तिथून निघून जातो। दुसरीकडे मात्र विक्रम, पार्थ आणि मानिनी बसले असताना विक्रम त्यांच्या एका नातेवाईकाच्या घटस्फोटाबद्दल बोलत असतो। तो म्हणत असतो की आज आपल्या एका नातेवाईकाचा घटस्फोट झाला, तो मुलगा अगदी आपल्या पार्थसारखा होता, जो बायकोची खूप काळजी करत होता। मात्र त्याच्या बायकोचं लग्न आधीपासून आणि लग्नानंतर सुद्धा तिच्या बॉससोबत लफडं होतं आणि ते प्रेम प्रकरण कळल्यामुळे शेवटी त्यांचा घटस्फोट झाला। हे ऐकून मानिनी खूपच विचार करायला लागते। ती म्हणते काव्याने मला सगळं काही सांगितलंय खरं तर मला तरी पण शंका काय येते, म्हणून ती तिच्या मैत्रिणीला फोन लावते आणि तिला झापायला लागते। मात्र तिची मैत्रीण म्हणते की मी लहानपणापासून मला ओळखते कुणाच्या नजरेत काय आहे ते, आणि मला वाटतं की तुझ्या सुनेचं अजूनही कुणाशी प्रेम प्रकरण चालू आहे। हे ऐकल्यानंतर मात्र मानिनी थोडी चिंतित जाते। हे ऐकल्यानंतर मात्र मानिनी थोडी टेन्शनमध्ये येते। आणि मित्रांनो, इथे आजचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग संपतोय। तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या।